पण मी कधीच असं व्हायरल केलं नाही. रोज इथं बसायचं कोणी पण. मी काम करताना 300 ते 500 फोन होत्यात. राशन कार्ड असेल, नळाला पाणी आला असेल. आता म्हणून म्हणलं नळाला पाणी आलं नाही, कचरा कुंडीची गाडी आली नाही, कोणाचं ऍडमिशनचा विषय आहे, कोणाचं दवाखान्याच्या बिलाचं कमी करण्याचा विषय आहे. महात्मा ज्योतिराव फुले योजनेतनं काही जणांचं काम करून देतो, आयुष्यमान मधनं करून देतो, काही विश्वकर्मामधनं प्रकरण करून देतो. नाही ऐका ना, आता विश्वकर्मामधनं काय प्रकरण करून देतो, मुद्रामधनं प्रकरण करून देतो, डीसीसीतनं करून देतो, अण्णासाहेब पाटील महामंडळातनं प्रकरण करून देतो, मराठा समाजाचे दाखले काढून दिले कुणबीचे सगळे. बाकी आता 10% आरक्षणाचे दाखले काढून दिले. 17,000 दाखले पहिले पण काढून दिले होते. आता मग नाही म्हणूनच आता मला पण आनंद वाटायला लागला. आता कसं आहे काम, आता आम्ही 2,500 कोटीचा निधी आणून काम केलं. तुमच्या इकडला ते बाबा 1 कोटी रुपयाचा सुद्धा निधी आणला नाही तर त्या फोनवरच व्हायरल व्हायला लागलाय. त्या वावटोळी ती कचरा कसा उडते भर तसलं त्याचं काम चालू झालंय. होय की राव, मी नवीन 9 सबस्टेशन केले, 500 ट्रान्सफॉर्मर बसवले इथं. आणखीन मी 909 सबस्टेशनची क्षमता वाढवायला लागलो. 4 नवीन सबस्टेशन करायला लागलो. आता आणखीन 4 सबस्टेशन करून दिले. आमची तर आता जर माणूस आला तर त्याला संध्याकाळपर्यंत डीपी देतो आम्ही बदलून. होय की माझ्या 19 पासून आमदार झाल्यापासून मी 422 कोटी रुपयाचा शेतकऱ्याला ती मदतीचा विषय, अतिवृष्टी, पीक विमा, नुकसान भरपाई 422 कोटी मंजूर केली. त्यातले आता फक्त 62 कोटी रुपये द्यायचे राहिलेत. सगळे पैसे शेतकऱ्याच्या अकाउंटवर पाठवलेत. हा काय झालं? अरे बापरे, रेकॉर्डिंग आहे काय? मी आता ही पहिला माझ्या आयुष्यातला पहिला फोन रेकॉर्डिंग होईल बघा. आता मला तर काय असला नाद नव्हता. आता तुम्हीच नाद लावायला लागला मला तर रेकॉर्ड लावा तर लावा. मी 700 कोटीचं आमचं पाण्याचं काम केलं. आमच्या शेती 12,500 हेक्टर आमची जमीन भिजणार एका वर्षाच्या आत. 37 साठवण तलाव आणली, 35 साठवण तलावाची कामं चालू झाली. काय साठवण तलावामध्ये पाणी साचलं. आमच्या नगरपालिकेला एका टोल्यात 296 कोटीची योजना आली, तिचं काम चालू आहे. रस्ते येऊन बघा आमचे चकाचक कसले ते. तुम्ही ऐका ना, तुम्ही रस्त्यावर एक चक्कर मारून जावा बार्शीला, कसे रस्ते दिसतात बघा. या बघून जावा सगळं. चाल. हो.